नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप अधिक स्वागत आहे. बघा, 31 तारखेला 31 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक महिन्यातील पौर्णिमा तिथी आली आहे. अधिक मास पौर्णिमा 2026 हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. त्यातही जेव्हा 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासात पुरुषोत्तम मासात पौर्णिमा येते तेव्हा तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व 1000 पटीने वाढते. बघा, आता ही पौर्णिमा तिथी शनिवारी 30 मेला चालू होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी 31 मेला संपणार आहे. उदय तिथीनुसार ज्यांना उपवास करायचा असेल त्यांनी उदय तिथीनुसार 31 मेच्या दिवशी ही पौर्णिमा गृहीत धरायची आहे. त्याचप्रमाणे ज्यांना काही उपाय सेवा करायच्या असतील त्यांनी ही पौर्णिमा शनिवारी 12 नंतर लागत असल्यामुळे तुम्ही शनिवारी संध्याकाळी काही उपाय करू शकतात आणि रविवारी संपूर्ण दिवसभरात देखील काही उपाय आणि सेवा तुम्ही करू शकतात. ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी सत्यनारायण पूजा 30 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळात करायचं आहे किंवा तुम्ही 31 तारखेला हे सत्यनारायण केलं तरी चालणार आहे. आता बघा, हा दुर्मिळ योग भगवान विष्णू आणि धनलक्ष्मीच्या अद्भुत कृपेने जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. अधिक मासाची पौर्णिमा ही केवळ धार्मिक कर्मापुरती मर्यादित नसून या दिवशी केलेले काही सोपे उपाय, ज्योतिषीय उपाय तुमच्या नशिबाचे द्वार उघडू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत. मग अशी कोणती वस्तू आहे की ती वस्तू या दिवशी आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे या दुर्मिळ दिवसाचा आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा आहे, या संधीचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. आपल्या जीवनात आयुष्यात अनेक संकटे असतात. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते. या दिवशी आपल्या जीवनातील अडथळे संकटे दूर करण्यासाठी आपण माता लक्ष्मीच्या काही सेवा उपाय करत असतो. भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा करत असतो. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि अधिक महिना देखील भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपण हा दिवस अजिबात चुकवायचा नाही. ही संधी आपल्याला चुकवायची नाही. या दिवशी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते उपाय करायचे आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुलाचार देखील करायचा आहे, कुलदेवीची सेवा देखील करायची आहे आणि कुलदेवीला देखील आपल्याला ही वस्तू एक अर्पण करायची आहे. या दिवशी रवियोग आणि सिद्धियोग तयार होत आहे. अत्यंत शुभयोग हे तयार होत असल्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या महासंयोगावेळी काही जर का आपण खास उपाय केले तर आपले झोपलेले नशीब जागे यामुळे होणार आहे आणि घरात पैसा खेचला जाईल किंवा पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यावर आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा, उंबरठा पुसून घ्यायचा आणि यावर हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करायची आहे. पंचोपचारी पूजा करा. भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर आपल्या सर्वांच्याच देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते, त्याची आपल्याला पूजा करायची आहे. मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. बघा, या दिवशी जर का काही सेवा केल्या तर यामुळे आपले सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. त्याचप्रमाणे या दिवशी चंद्रदेवाची देखील पूजा करण्याला अधिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला उंबरठा स्वच्छ करायचा आहे, हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठून तांब्यात शुद्ध पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे सकाळी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळद थोडीशी ओली करून आपल्याला मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या मुख्य तिजोरीमध्ये, जिथं आपली तिजोरी असेल, पैसा ठेवण्याचा गल्ला असेल किंवा धन जिथे तुम्ही ठेवत असेल तिथे तुम्हाला या हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या किचनमध्ये जिथे आपण गॅस ठेवतो तिथे पाठीमागं जी फरची आहे किंवा भिंत असेल तिथे एक स्वस्तिक काढायचं आहे
देवघर जिथे असेल देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि याची आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते, स्थायी स्वरूपात वास करते. यामुळे आपल्या घरात भगवान श्री विष्णू यांचा देखील वास राहतो आणि आपल्याला कधीच धनाची पैशाची कमतरता पडत नाही. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी पिंपळाच्या झाडात श्रीहरी भगवान विष्णू यांचा वास असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा देखील वास असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला थोडंसं पाणी, यामध्ये दूध आणि साखर किंवा गूळ मिसळायचं आहे आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे. यानंतर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. यामुळे घरात पैशाची चणचण आपल्याला कधीही येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील देवांची छान पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी शक्य झाल्यास आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सेवा करायच्या आहे. त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे कुंचन सेवा, धनलक्ष्मी कुंचन सेवा. तुमच्या घरात तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन हा भरून ठेवायचा आहे. त्याचनंतर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्हाला श्रीयंत्रावर या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे, म्हणजेच कुंकवाने अभिषेक करायचा आहे. कुंकवाने अभिषेक कसा करायचा तर बघा, आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. पाटावर तुम्हाला स्वच्छ कपडा अंतरायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर थोडेसे तांदूळ ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा. त्याचप्रमाणे श्रीयंत्र असेल तर एक श्रीयंत्र आपल्याला एक तांब्याचं किंवा चांदीचं किंवा स्टीलचं ताट घ्यायचं आहे. यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून यावर श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे कुंकू आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी खालून वरपर्यंत असं अर्पण करायचं आहे आणि हे करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्हाला 21, 51 किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. किंवा तुम्ही ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. यामुळे पैशाच्या समस्या दूर होतात, अडकलेले पैसे येतात, कर्ज असेल तर ते कमी होतात. कर्ज जर असलं तर ते ॲटोमॅटिक कमी होत नाही. ते कमी होण्यासाठी आपले पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. आपल्याला काही संधी चालवून येतात. आपल्या व्यवसायात, आपल्या कामात, आपल्या पगारात, नोकरीत आपली वाढ होते, प्रगती होते. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपण खास करून सत्यनारायण करत असतो आणि ही अधिक महिन्यातील पौर्णिमा असल्यामुळे 3 वर्षातून एकदाच येणारी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आवर्जून आपण आपल्या घरात सत्यनारायण पूजा करायची आहे. आता ही पूजा तुम्ही 30 तारखेला शनिवारी प्रदोष काळात करू शकतात किंवा तुम्ही 31 तारखेला रविवारी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी देखील तुम्ही ही सत्यनारायण पूजा करू शकतात. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळीच आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून छान अशी रांगोळी काढायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. यानंतर बघा, अधिक महिना आणि त्यातली पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्याला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आणि पहा, त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी देखील भरायची आहे. या दिवशी तुम्ही खणा नारळाने आपल्या घरात किंवा आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकतात. आता ज्यांनी ही ओटी भरलेली असेल त्यांनी ओटी भरण्याची गरज नाही. त्यांनी फक्त या दिवशी कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे कुलदेवीची टाक किंवा कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, यावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आता आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा टाक हा असलाच पाहिजे आणि तो नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. कारण आपली कुलदेवी ही आपल्या घरात असलीच पाहिजे आणि ज्यावेळेस तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असतो त्यावेळेस आपल्या घरात कुठल्याही अडचणी आपल्याला येत नसतात. त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. ओटी भरण्यासाठी आपल्याला रेशमी कॉटनची साडी घ्यायची आहे. ही साडी घेताना ती आपल्या पैशांनीच घ्यावी. ज्या ज्या वस्तू घेणार आहोत त्या आपल्या पैशांनीच घेतलेल्या असाव्या. त्यानंतर आपल्याला पावशर एक तांदूळ घ्यायचे आहे, एक नारळ घ्यायचा आहे. नारळ पाण्याने भरलेला असावा.
ओटीचं सामान घ्या, गजरा घ्या, त्यानंतर 11-21 रुपयाची दक्षिणा ठेवा, हिरव्या बांगड्या, जोडवी, हळदी कुंकू आणि मंगळसूत्र या सौभाग्य अलंकाराच्या वस्तू आपल्याला न विसरता ठेवायच्या आहे. त्याचप्रमाणे एक पानाचा विडा, ज्याला आपण तांबूल म्हणतो, हा विडा देखील ठेवायचा आहे आणि आपल्या घरात देवीची ओटी भरायची आहे. या दिवशी आपल्याला तांदळाची किंवा तुम्ही मखाण्यांची खीर करून देवी लक्ष्मीला, कुलदेवीला तुम्ही त्याचा नैवेद्य हा दाखवू शकतात. बघा, ज्यांनी ओटी भरली नसेल त्यांनी आवर्जून या दिवशी कुलदेवीची ओटी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा आवर्जून करायची आहे. अधिक महिन्यातली पौर्णिमा आहे, श्रीयंत्रावर पण तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर किंवा मूर्तीवर देखील तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. या दिवशी आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या. ओम तुळजाभवानी नमः किंवा तुम्ही नवार्णव मंत्र म्हणा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडानी विच्चे. आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन सेवाही करायची आहे. आता कुंकुमार्चन सेवा जसं आपण श्रीयंत्रावर करतो त्याच पद्धतीने करायचं आहे. आपल्याला कुंकू हे देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत या पद्धतीने अर्पण करायचं आहे. खालून वरती या पद्धतीने अर्पण करायचं आहे. कुठलाही मंत्र म्हणा, कुठल्याही स्तोत्राचं पठण करा. 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्हाला दिवसभर तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही एका डबीत ते भरून ठेवा आणि रोज तुमच्या कपाळाला लावायचं आहे. बघा, कुंकुमार्चन केल्यामुळे देवी तत्व, देवी शक्ती ह्या कुंकवात उतरलेली असते. त्यामुळे हे कुंकू सकारात्मक असतं, देवी तत्व उतरलेलं असतं आणि हे कुंकू तुम्हाला कोणालाही द्यायचं नाही. घरातील सर्वांनी आपल्या कपाळाला हे कुंकू लावायचं आहे. यानंतर या दिवशी आपल्याला कुलदेवीला 11 किंवा 21 लवंगा अर्पण करायच्या आहे. तुमची जर का एखादी इच्छा असेल तर ती इच्छा प्रकट करून तुम्हाला ह्या 11 किंवा 21 लवंगा अर्पण करायच्या आहे. बघा, तुम्हाला ह्या लवंगा संपूर्ण एकदम अर्पण करायच्या नाही, तर तुम्हाला ह्या लवंगा एका वाटीत घ्यायच्या आहे. ज्यावेळेस तुम्ही हे लवंगाचं अर्चन करताल त्यावेळेस अगोदर देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे आणि ह्या लवंगा तुम्हाला एक लवंग उजव्या हातात घ्यायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडानी विच्चे हा मंत्र म्हणायचा. जी इच्छा असेल ती इच्छा सांगून ही लवंग तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे. असं तुम्हाला 11 लवंगा असेल तर 11 वेळा, 21 लवंगा असेल तर 21 वेळा तुम्हाला हे मंत्र म्हणून त्या लवंगा देवीला अर्पण करायचे आहे. लवंग घेताना ती अखंड असावी, कुठेही तुटलेली नसावी. तिला जे फूल असतं टोकाचं ते तुटलेलं नसावं. लवंग घेताना ती चांगली स्वच्छ घ्यायची आहे किंवा तुम्ही विकत लवंगा आणल्या तरी चालणार आहे. आता लवंगाचं अर्चन केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे किंवा तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवता, आज मी तुम्हाला अधिक महिन्याची पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करत आहे, लवंगाचं अर्चन करत आहे. काही इच्छा असेल तर ती सांगा, नसेल तर देवीला प्रार्थना करा की आमच्या घरात सदैव तुमचा वास असू द्या. घरात कधीच कशाचीच कमतरता पडू देऊ नका. घरात सुख समृद्धी, उत्तम आरोग्य सर्वांना लाभू द्या. कामात, मुलांना मुलांच्या अभ्यासात, मिस्टरांना त्यांच्या कामात, व्यवसायात, धंद्यात प्रगती होऊ द्या, अशी प्रार्थना करायची आहे. आणि दिवसभर ह्या लवंगा तशाच ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी ह्या लवंगा उचलून घ्यायच्या. बघा, ह्या लवंगा आपल्याला प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खायच्या आहे. तुम्ही रोज एक एक लवंग सर्वांना खायला देऊ शकतात, चहात टाकू शकतात. ह्या लवंगा तुम्हाला कोणालाही बाहेर द्यायच्या नाही किंवा कुठेही टाकायच्या नाही. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. आवर्जून आपल्याला ही सेवा या दिवशी करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्याच देवघरात माता लक्ष्मीची देखील मूर्ती असते. तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील कुंकवाने या दिवशी कुंकुमार्चन सेवाही करू शकतात. यानंतर या दिवशी तुम्ही कुलदेवीची अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ याचं पारायण करणे. बघा, तुम्ही जर का या संपूर्ण अधिक महिन्यात दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्ही आवर्जून करू शकतात. बघा, ही देखील अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि या सेवेने देखील आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात. आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यावर अखंड स्वरूपात राहतात. माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड टिकून राहते. तुम्हाला जर का हा पाठ करायचा असेल तर तुम्ही दिवसभरात अवश्य दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे. त्याचप्रमाणे ज्यांना हा पाठ करणं शक्य नसेल त्यांनी आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात सिद्ध कुंजिका स्तोत्र दिला आहे. किमान
त्याचं तरी आपल्याला या दिवशी वाचन करायचं आहे. तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल, तुम्ही पौर्णिमा झाल्यानंतर अधिक महिना संपेपर्यंत कधीही याचे पाठ करू शकतात. तुम्हाला त्या दिवशी कमीत कमी सिद्धकुंजिका स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. आता ह्या झाल्या माता लक्ष्मीच्या सेवा. त्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही या दिवशी लक्ष्मी मातेसमोर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. यामध्ये चिमूटभर हळद, 2 अखंड फूल असलेल्या लवंगा, 1 हिरवी विलायची टाकायची आहे. आणि तुम्हाला या दिवशी लक्ष्मी अष्टक, बघा लक्ष्मी अष्टक तुम्हाला शक्य झाल्यास 16 वेळा म्हणायचं आहे किंवा 8 वेळा तुम्ही म्हणू शकतात. त्याचप्रमाणे श्री सुक्तमचं पठण तुम्ही 16 वेळा किंवा 1 वेळा करायचं आहे. बघा ह्या देखील अति उच्च कोटीच्या सेवा आहे. कनकधारा स्तोत्र याचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे तुम्ही श्रवण करू शकतात किंवा तुम्ही याचं वाचन देखील करू शकतात. आता ह्या एवढ्या सेवा एका दिवसात कशा करायच्या बघा. त्यामुळे या दिवशी थोडं लवकर उठा. आपल्याला ह्या दिवशी घर देखील स्वच्छ करायचं आहे. तुम्हाला थोडंसं फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये जाड मीठ टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं गोमतीर टाकायचं आहे, लिंबाचे थेंब 3-4 टाकायचे आहे. शक्य झाल्यास थोडासा तुरटीचा खडा टाका आणि याने सर्व घर तुम्हाला पुसायचं आहे. याने तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असतील, निगेटिव्ह ऊर्जा असेल, अलक्ष्मी असेल, ती सर्व काही बाहेर निघून जाणार आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला शक्य होतील तितक्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कारण सेवा जर का करायला आपण अख्खा दिवस घातला तर घरातली कामं आपली राहतात. त्यामुळे बघा तुम्हाला जेवढ्या सेवा करणं शक्य होतील, ज्या महत्त्वाच्या सेवा असतील त्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहे. अति उच्च कोटीच्या सेवा आहे. आणि अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि 3 वर्षातून एकदाच ही पौर्णिमा येते. त्यामुळे थोडेसे कामं या दिवशी घरातले कमी करा, बाहेरची कामं कमी करा आणि ह्या सेवा करण्याला थोडासा भर द्या. कारण ह्या सेवेमुळे आपले आयुष्य बदलणार आहे. आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होणार आहे. आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होण्यासाठी जे काही मार्ग आपल्याला पाहिजे असतील ते मार्ग आपले मोकळे होणार आहेत. आपल्या नशिबाचे बंद असलेले कुलूप उघडणार आहे, दरवाजे उघडणार आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाची अजून एक गोष्ट करायची आहे. यामुळे घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, वाईट बाधा, जेही काही असेल, इडा पिडा, दरिद्रता सर्व काही निघून जाणार आहे. बघा यासाठी आपल्याला ह्या काही वस्तू आहेत. ह्या वस्तू आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहे. यासाठी एक मोठं मातीचं भांडं घ्या. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका. त्यानंतर 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि भीमसेनीच कापराच्या वड्या टाकायच्या आहे. त्यानंतर अखंड फूल असलेल्या 2 लवंगा, 2 हिरवी विलायची आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला ह्या वस्तू संध्याकाळी देवघरात प्रज्वलित करायच्या आहे. ज्यावेळेस आपण ह्या वस्तू प्रज्वलित करणार आहोत त्याच्या अगोदर देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्या. तुळशीसमोर दिवा लावा. हे करत असताना घराच्या दरवाजे, खिडक्या आपल्याला उभ्या करायच्या आहे. हे तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील करू शकतात किंवा तुम्ही ह्या वस्तू हॉलमध्ये बसून देखील प्रज्वलित करू शकतात. यामुळे घरात असलेली सर्व वाईट बाधा निघून जाणार आहे, नकारात्मक ऊर्जा निघून जाणार आहे. त्याचप्रमाणे यामुळे घरातलं वातावरण हे सकारात्मक पॉझिटिव्ह राहणार आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. 1 अखंड तेजपान आपल्याला घ्यायचं आहे आणि ते देखील यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. जर का तुमची अतिशय एखादी इच्छा असेल, ती तुमची पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुम्हाला थोडक्यात ह्या तेजपानावर लिहायची आहे आणि ते तेजपान तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. आणि हा धूर तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला पसरवायचा आहे. तुमच्या घरात जेवढे रूम असतील, हॉल असेल, किचन असेल, सर्वत्र तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला हे भांडं आणून ठेवायचं आहे. जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत ते तसंच ठेवायचं. हा उपाय करत असताना आपल्याला शांत बसायचं नाही. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हटला तरी चालेल. यानंतर ज्यावेळेस हे जळून संपणार आहे त्यावेळेस आपल्याला यातलं राहिलेलं राग किंवा निर्माल्य हे एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे किंवा यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी टाकून ते शांत करून मग तुम्ही ते एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायचं आहे. तर ह्या कमीत कमी ह्या सेवा
आपल्याला या दिवशी आणि हे उपाय आपल्याला या दिवशी आवर्जून करायचे आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही हे दीपदान तुमच्या देवघरासमोर करू शकतात, तुळशीसमोर करू शकतात, एखाद्या मंदिरात करू शकतात किंवा तुम्ही नदीवर देखील दीपदान करू शकतात. दीपदान करताना तुम्हाला बघा, मंदिरात जर का तुम्ही जाणार असाल, नदीवर जाणार असाल, तर तुम्ही जी पंथी घेणार आहे किंवा दिवा घेणार आहे तो तुम्हाला तिथे लावून तिथेच सोडून यायचा आहे, घरी आणायचा नाही. याला दीपदान करणं असं म्हणतात. अति उच्च कोटीची सेवा आहे. संपूर्ण अधिक महिन्यात तुम्ही दीपदानाची सेवा करू शकतात. अधिक महिना संपेपर्यंत देखील तुम्ही हे दीपदान करू शकतात.